माझे नाव पूनम जल्लाद मस्के। आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे। या पुस्तकाचे नाव आहे बहादूर बहिणी। या पुस्तकाच्या लेखिका आहेत इंदिरा काळे। या पुस्तकामध्ये एकूण 32 पेज आहेत। या पुस्तकात एकूण 16 गोष्टी आहेत। या पुस्तकात खूप छान छान आणि मजेदार गोष्टी आहेत। मी तुम्हाला बहादूर बहिणी या पुस्तकाविषयी काही माहिती सांगणार आहे। या पुस्तकातील 2 बहिणींची नावे आहेत राधिका आणि रसिका। ह्या दोघी बहिणी खूप चांगल्या होत्या। ह्या दोघी बहिणींचा 1.5 वर्षाचा फरक होता। त्या दोघी बहिणी शाळेत खूप हुशार होत्या। त्या दोघी दररोज शाळेत जायच्या आणि त्यांच्या बाई त्यांना म्हणायच्या, राधिका व रसिका, तुम्ही दोघी दररोज सगळा दिलेला अभ्यास पूर्ण करता, तर तुम्हाला माझ्याकडून आज मी काही भेटवस्तू देणार आहे। तर त्या राधिका आणि रसिकाच्या बाईने त्यांना खूप छान छान अभ्यासासाठी गोष्टी दिल्या। तर त्यांच्या बाई म्हणाल्या, मी तुम्हाला काही दोन पुस्तकं देणार आहे। तुम्ही ते पुस्तकं मला एकूण 8 दिवसात वाचून मला परत करायचे। तर त्या दोघींनीही ते पुस्तकं वाचले आणि त्या दोघींनी त्या पुस्तकातून त्यांना काय बोध भेटला ते त्या एका पेजवर लिहिले आणि त्यांनी बाईंकडे दिले। बाईला त्या दोघींबद्दल खूप आश्चर्यचकित वाटले आणि रसिका आणि राधिका या दोघी बहिणी दररोज शनिवारी दुपारी त्या दोघींची शाळा सुटायची आणि त्या दोघीही दुपारून फिरायला जायच्या आणि रविवारी तर शाळा नसतेच, म्हणून त्या दोघीही त्यांच्या आईवडिलांबरोबर बाहेर फिरायला जायच्या आणि कधी नातेवाईकांच्या घरी चहा प्यायला तर कधी कुणाच्याही घरी जायच्या। आणि त्या दोघींच्या आईवडिलांना असे वाटे की आपल्या दोन मुली किती हुशार आहेत आणि आपल्या दोन मुली काहीतरी ध्येय गाठून दाखवणार। आणि त्या दोघी रसिका आणि राधिका ह्या दोघी बहिणी खूप हुशार होत्या आणि त्या दोघीही एक दिवस खूप मोठे ध्येय गाठतात आणि त्यांच्या आईवडिलांना त्यांचा खूप अभिमान वाटतो व त्या दोघी IPS बनतात। त्यांचा जिल्ह्यात खूप मोठा अभिमान होता आणि त्या दोघींनी खूप मोठे नाव कमावले। या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की आपले कोणावर तरी आपला विश्वास असला पाहिजे। धन्यवाद।